नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 26 फेब्रुवारी 2025ला आलेले आहे महाशिवरात्री। तर हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेसाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो। या दिवशी भगवान शंकरांची आपल्याला उपासना सेवा करायची असते। तर महाशिवरात्रीनिमित्त आपण शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कसे करावे, त्याचे नियम काय, अटी काय, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण तुम्ही 7 दिवसांचे किंवा 5 दिवसांचे किंवा 3 किंवा 1 दिवसांचे देखील करू शकता। जशी तुम्हाला जमेल तशी सेवा तुम्ही करू शकता। शिवलीलामृत ग्रंथ हा अतिशय दिव्य असा ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचे पठण आपण श्रावण महिन्यामध्ये नेहमी करत असतो आणि त्यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी देखील आपण या ग्रंथाचे पठण करू शकता। शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण अतिशय प्रभावी पारायण हे मानले जाते। तर यामुळे तुमच्या ज्या काही शारीरिक, मानसिक, आर्थिक समस्या असतील आणि कितीही त्रास असो तरीही या शिवलीलामृत ग्रंथाच्या पारायणाने या सर्व नष्ट होतील। तुमच्या सर्व समस्या दूर होतीलच। तर त्यामुळे तुम्ही 1 दिवसाचे का होईना या ग्रंथाचे पारायण अवश्य करावे या महाशिवरात्रीनिमित्त। यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कितीही कष्ट असो, तर कितीही त्रास असेल तरीही तुमच्या सर्व अडचणी, संकट सर्व नष्ट होतील। तर त्यासाठी तुम्ही या महाशिवरात्रीनिमित्त 1 दिवसाचे, 7 दिवसांचे, 5 दिवसांचे किंवा 3 दिवसांचे तुम्हाला जितके जमतील तितक्या दिवसांचे पारायण तुम्ही अवश्य करा। शिवलीलामृत ग्रंथामध्ये एकूण 14 अध्याय आहे आणि 7 दिवस जर तुम्ही पारायण करणार असाल तर रोज तुम्ही 2-2 अध्याय पठण करू शकता आणि ज्यांना 1 दिवसीय करायचं असेल तर ते देखील करू शकता, पण ते एकाच बैठकीमध्ये तुम्हाला करावे लागेल आणि त्यासाठी जास्त वेळ लागू शकतो, कारण प्रत्येक अध्याय हा मोठा आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त देखील वेळ लागू शकतो। तर त्यासाठी तुम्ही 3 दिवसीय किंवा 5 दिवसीय देखील या ग्रंथाचे पारायण करू शकता। त्यानंतर तुम्ही 3 दिवसीय देखील या ग्रंथाचे पारायण करू शकता आणि या पारायणासाठी कोणतीही मांडणी करायची गरज नाही। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मांडू शकता, पण या ग्रंथाची पूजा मांडणी नाही केली तरीही चालेल। अगदी आपण देवघरासमोर बसून देखील या ग्रंथाचे पारायण करू शकता। पारायणाआधी रोज बत्ती करायची आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूपदीप लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही या ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करू शकता, म्हणजेच या अध्याय पठण करायला सुरुवात करू शकता। तर या अध्यायाचे पठण करत असताना तुम्ही सकाळी पहाटे वाचू शकता किंवा प्रदोषकाळी देखील पठण करू शकता। तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही या ग्रंथाचे पठण करू शकता। अगदी 12 ते 12:30 या दरम्यान देखील तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकता। त्यासोबतच जे 3 दिवसीय पारायण करणार आहे तर त्यांनी पहिल्या दिवशी 5 अध्याय पठण करा। तर पठण करताना तुम्ही सकाळी 2 अध्याय आणि दुपारी किंवा संध्याकाळी 3 अध्याय देखील पठण करू शकता, किंवा सकाळी 3 अध्याय आणि संध्याकाळी 2 अध्याय तुम्ही पठण करू शकता, किंवा सकाळी 2, दुपारी 2 आणि संध्याकाळी 2, तर अशाप्रमाणे देखील तुम्ही अध्याय पठण करू शकता। तर आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतात आणि सर्व करून आपल्याला हे देखील पठण करायचं असते। तर त्यासाठी तुम्ही सकाळी 2 आणि संध्याकाळी 3 तर याप्रमाणे देखील हे पठण करू शकता। त्यानंतर या ग्रंथाचे पारायण करत असताना कोणत्या नियम आणि कोणते अटी आपल्याला पालन करायचे आहेत, तर बघा, या प्रत्येक ग्रंथाचे पारायण करत असताना, कोणत्याही ग्रंथाचे पारायण करत असताना आपण अनेक प्रकारच्या नियम आणि अटी या पाळाव्याच लागतात आणि याही ग्रंथाचे पठण करत असताना आपल्याला काही अटी आणि नियम हे पाळायचेच असतात। तर या ग्रंथाचे पारायण करत असताना आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे। तर जितके दिवस तुम्ही पारायण करणार आहात तर तितके दिवस आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचं आहे। त्यासोबतच ब्रह्मचर्याचे देखील पालन करायचं आहे। यासोबतच कांदा लसूण देखील खाऊ नये। त्यानंतर पारायण करण्याआधी तुमच्या जवळपास जर भगवान शंकरांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन भगवान शंकरांच्या पिंडीवर जल अर्पण करायचं आहे आणि भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की मी शिवलीलामृत ग्रंथाचे तुम्ही जितक्या दिवस पारायण करणार आहात तर तितके दिवस सांगायचे आहे आणि ते माझ्याकडून करून घ्या आणि त्यानंतर घरी निघून यायचं आहे आणि त्यानंतर पठण करायला सुरुवात करायची आहे। फक्त पठण करत असताना प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर पठण करायचं आहे। यासोबतच पारायण करत असताना तुम्हाला शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घाला, किंवा नाही तर तुम्ही काळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे घालून पठण करू शकता। ड्रेस देखील घालू शकता। कपाळी भस्म लावायचं आहे आणि डोक्यावर काहीतरी घेऊन त्यानंतरच पठण करायचं आहे। तसेच बसायला आसन देखील घ्यायचं आहे आणि या ग्रंथाच्या पारायणामध्ये प्रत्येक
अध्यायाची काहीतरी फलश्रुती आहे आणि तसेच पठण करताना आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर 11वा अध्याय हा रुद्राध्याय मानला जातो आणि तो शिवलीलामृत ग्रंथाचा मेरुमणी मानला जातो. तर बघा, ज्यांना शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करणं शक्य नाही होणार तर त्यांनी महाशिवरात्रीपर्यंत, आजपासून महाशिवरात्रीपर्यंत 11वा अध्यायाचं पठण तुम्ही करू शकता. तर यामुळे रुद्रपठण करण्याचे फळ आपल्याला मिळत असते. त्यामुळे शिवलीलामृताच्या 11वा अध्यायाचं तुम्ही पठण या महाशिवरात्रीपर्यंत करू शकता. अतिशय दिव्य असा हा ग्रंथ आहे आणि त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही संपूर्ण 14 अध्याय देखील पठण करू शकता. 3 किंवा 7 दिवस किंवा 5 दिवसामध्ये तुम्ही या ग्रंथाचे पठण करू शकता. तर प्रत्येक ग्रंथामधनं आपल्याला काही ना काही फलश्रुती मिळत असते आणि त्यासाठी तुम्ही संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथ हे पठण करा. त्यानंतर या पारायणाचे उद्यापन कसे करावे, तर बघा, भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला काहीतरी दान करायचं आहे. तर बघा, जानवं जोड आपल्याला दान करायचे आहे आणि तुम्हाला शिदा देखील दान करायचं आहे. तर जानवं म्हणजेच पांढरं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला शिदा देखील घ्यायचा आहे. तर तांदूळ किंवा गहू तुम्ही घेऊ शकता आणि हे आपल्याला मंदिरामध्ये जाऊन दान करायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या गरजूंना देखील तुम्ही देऊ शकता. पण गरजूंना देण्याआधी प्रथम मंदिरामध्ये जाऊन तिथे थोड्या वेळ ठेवायचं आहे आणि ते उचलून ज्यांना गरज आहे त्या वस्तूंची, त्या धान्याची, तर त्यांना आपल्याला हे दान करायचं आहे. तर अवश्य महाशिवरात्रीनिमित्त तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण 1 दिवसीय, 3 दिवसीय किंवा 7 दिवसीय किंवा 5 दिवसांचे अवश्य करा. अतिशय दिव्य असा हा ग्रंथ आहे. तर या ग्रंथाच्या पारायणाने तुमच्या ज्या काही अडचणी, संकट असतील तर ते अवश्य नष्ट होतील. त्यातून तुम्हाला मार्ग मिळेल. तर अवश्य तुम्ही या ग्रंथाचे पारायण करा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.